कोणी एकेकाळी आपल्या मोठ्या भावाला हक्कानं आणि कौतुकानं म्हणजेच उद्धव ठाकरे यांना दादू म्हणून हाक मारणाऱ्या राज ठाकरे यांना आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सध्या कमालीचे संबंध ताणले गेले, इतके की दोघांमधून विस्तव सुद्धा जात नाही. जातोय तो फक्त भोंगा. उद्धव ठाकरेंच्या एंजिओप्लास्टीनंतर दवाखान्यातून घरी जाताना उद्धव ठाकरे यांच्या गाडीचं सारथ्य केलं होतं ते राज ठाकरे यांनी. आज थेट ते इशाऱ्याच्या मूडमध्ये आले, कारण मधल्या काळात पुलाखालून बरंच काही पाणी वाहून गेलंय. भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यासह राज्यात आणि देशभरात मोठ्या प्रमाणात राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. वातावरण चांगलं ढवळून निघालं. त्यातच आता मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खुलं पत्र लिहिलंय. हे पत्र ट्विट करताना राज ठाकरे यांनी थेट इशारा दिलाय. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी कोविडच्या काळात काही प्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या कामी सहकार्याची पावलं देखील उचलली होती. पण भोंग्यांच्या संदर्भातच्या बैठकीला दांडी मारत सरकारच्या विरोधात निषेधही त्यांनी नोंदवला. आता तर अयोध्येच्या दौऱ्यावरून ठाकरे विरुद्ध ठाकरे असा नवा संघर्ष राज्यात आणि उत्तर प्रदेशच्या जमिनीवर सुद्धा पाहायला मिळणार आहे. खरं तर रामभक्त कोण ही अहमयिका मिरवण्यासाठी या दोनही भावांमध्ये जणू पोस्टर वॉर रंगलाय. कारण अयोध्या वारी करणारे खरे ठाकरे आम्हीच अशा आशयाची होर्डिंग्स राज्यात आणि थेट अयोध्येत सुद्धा लागली. शिवाय राज यांनी त्यांच्या यावर्षीच्या पहिल्या सभेत देखील महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती शब्दात हल्ला चढवला. त्यामुळे सध्याच्या राज्याच्या राजकारणात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा नवा अध्याय जोरात पाहायला मिळतोय. यामुळेच कुरघोडीच्या राजकारणाच्या खेळीत कोणते ठाकरे यशस्वी होणार हे येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना कळेलच. तूर्त राज्यातील इतर जनसामान्यांचे प्रश्न मात्र अधांतरीच आहेत. त्याच्याकडे जर का लक्ष बघायला सरकारला आणि विरोधकांनाही वेळ मिळाला तर थोडंसं लोकांचंही भलं होईल आणि कोणातरी एका ठाकरेच्या बरोबर सर्वसामान्य लोकांची सुद्धा सरशी होईल. तिकडे मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलं पत्र लिहिलं. हे पत्र ट्विट करताना राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे, माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते, कुणी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही. उद्धव ठाकरे तुम्हीही नाही असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला. आणि या खुल्या पत्रावरून राज ठाकरे यांनी आपले आगामी काळातले इरादे स्पष्ट केले आहेत. मनसे पुढच्या काही दिवसात अधिक आक्रमक भूमिका घेणार हेच राज ठाकरे यांच्या या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या खुल्या पत्रातून स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र सैनिकांवर सूडबुद्धीने कारवाई होते. एखादा अतिरेकी असतो किंवा आतंकवादी असतो, अशा पद्धतीची कारवाई होते किंवा त्यांना वागणूक दिली जाते, ही योग्य नाही. त्यामुळे जी चीड येणं स्वाभाविक आहे. आणि राज ठाकरे साहेबांनी त्यासाठीच राज्य सरकारला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की सहनशक्तीचा अंत पाहू नका. सत्ता ही येत जात असते आणि सत्तेचं ताम्रपट कोणी घेऊन आलेलं नाही. अशा पद्धतीचा इशारा त्यांनी दिलेला आहे, तो योग्यच आहे. मला असं वाटतं की सत्तेचा काही कोणी गैरउपयोग करत नाही आहे आणि कायद्यांचा जर कोणी मोडला तर मग ते सत्तेत असो किंवा सत्तेत नसो त्यांच्यावर कारवाई होते. आता इतके वर्ष आम्ही देखील विरोधी पक्षात होतो. अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये आमच्यावर देखील कारवाई व्हायची. पोलीस आमच्या देखील घरी येऊन घेऊन जायचे. त्याच्यामुळे एखाद्या कार्यकर्त्यासाठी आंदोलन हा एक नेहमीचा त्याचा कार्यक्रमाचा भाग असतो आणि त्याच्यामध्ये पोलीस कारवाई होतच असते. असं आहे की आरोपीला शोधायचं काम हे पोलिसांचं असतं. पोलीस आपलं काम करतायत. खरं म्हटलं तर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे त्यांनी ताबडतोब पोलिसांना सरेंडर झालं पाहिजे किंवा पोलिसांच्या समोर उपस्थित झालं पाहिजे. पोलीस आपलं काम करत असतात, कायद्याप्रमाणे काम करत असतात आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. पोलीस
आपल्या पद्धतीनंच काम करणार, त्याच्यामध्ये बाकी इतकं कोणी नाराज व्हायचं काही कारण नाही। तिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे 4 जूनला अयोध्येला जाणार आहेत, मात्र याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केलाय। राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी तरच अयोध्येत येऊ देणार असं म्हणणं मांडलंय आणि थेट राज ठाकरे यांना आव्हान दिलंय ते ब्रिजभूषण यांनी। दरम्यान राज ठाकरे उत्तर भारतीयांसाठी खलनायक असल्याची टीकाही त्यांनी केली। त्यामुळे आता राज ठाकरे यांचा हा दौरा संघर्षमय होणार असं दिसतंय। अयोध्येमध्ये 5 तारखेला 5 लाख लोक राज ठाकरे यांचा निषेध करण्यासाठी उपस्थित राहतील अशी घोषणाच ब्रिजभूषण यांनी आज करून टाकली। 5 तारीख को अयोध्या, पूरा होल अयोध्या उत्तर भारतीयों ने बुक कर लिया और अब जगह नहीं है। 5 लाख का मेरा आह्वान है और देखते हैं जोर कितना बाजुए कातिल में है। ये जो हमारा आंदोलन है दल से ऊपर उठ गया है, मजहब से ऊपर उठ गया है, जात से ऊपर उठ गया है और ये जन आंदोलन बन चुका है उत्तर भारतीयों का और ये बढ़ता जाएगा। आज के तारीख में अगर राज ठाकरे माफ़ी मांग लेते हैं तो भी 5 तारीख को अयोध्या को उत्तर भारतीयों ने अपने नाम से बुक करा लिया है। अब उत्तर भारतीयों इतनी बड़ी संख्या वहाँ पहुँचने वाली है कि अब जगह नहीं है। माफ़ी मांगने के बाद भी उनको डेट बदलना पड़ेगा क्योंकि अयोध्या उत्तर भारतीयों के नाम पर बुक है। भाजपचे खासदार ब्रिजभूषण यांनी अयोध्येपासून फक्त 10 किलोमीटरवर असलेल्या नंदीनगर या भागात आज जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं। आपली भूमिका त्यांनी रोखठोक मांडली आणि राज ठाकरे यांनी आपला अयोध्येचा दौरा घोषित केला आहे त्या राज ठाकरे यांच्याबद्दलच ते बोलतील। राज ठाकरे स्वतःच ब्रिजभूषण यांच्याबद्दल बोलतील आणि या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील असं म्हटलंय मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी। टोकाची भाषा आम्हालाही येते असा इशाराही त्यांनी देऊन टाकलाय। लोकांना माहिती आहे खरे हिंदुत्ववादी कोण असं म्हणत शिवसेनेला सुद्धा चिमटा काढायला नांदगावकर विसरले नाहीत। त्यांची भूमिका ठाम जरी असली तरी साहेबांनी दौरा आपला जाहीर केलेला आहे। त्या दौऱ्याविषयी सुद्धा आमची आता चर्चा विनिमय होईल आणि त्याच्यानंतर मग साहेब बोलतील। ब्रिजभूषण शरण शिंदे काही खासदार आहेत, ते खासदार त्यांची भावना जी काय व्यक्त करायची व्यक्त करतायत त्याच्यावरती मला असं वाटतं की पक्षप्रमुख म्हणून साहेब स्वतः बोलतीलच आणि ब्रिजभूषण एकटे बोलतायत याचा अर्थ काही अख्खा उत्तर प्रदेश बोलतो अशातला भाग नाही किंवा अख्खा उत्तर प्रदेश मधली जी काही जनता आहे ती बोलते अशातला भाग नाही। पण ठीक आहे, त्यांनी त्यांची भावना बोलून दाखवलेली, आमचं काय म्हणणं नाही। टोकाची भाषा आम्हालाही बोलता येते, त्यांनाही बोलता येते, सगळ्यांना बोलता येते, पण टोकाची भाषा कधी बोलायला पाहिजे त्याचाही विचार करावा लागतो। एखाद्या टोकाच्या भाषेमुळे जर कोणाचा फायदा होणार असेल, तोटा होणार असेल, हाही विचार करायला लागतो। एकदम टोकाची भूमिका अशी घेऊन चालत आहे, एक त्यांनी काय मारली पण मी वाचू मारणार नाही ना, मलाही विचार करावा लागतो। तिकडे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होतोय। भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांना विरोध करतायत। यावरून देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी अयोध्या दौऱ्याला कोणाचाही विरोध नसावा असं म्हटलंय। आहे की त्यांच्या विरोधाचं काय कारण आहे वगैरे हे मला माहिती नाही, माझं काही त्यांच्याशी बोलणे झालेलं नाही। माझं एक अतिशय स्पष्ट मत आहे, रामाच्या शरणामध्ये जो जात असेल त्याला जाऊ दिलं पाहिजे। रामाच्या शरणात जाण्यापासून कोणालाही रोखण्याचं कारण नाही आहे, कोणालाही विरोध करण्याचं कारण नाही आहे। तथापि
त्यांचा ग्रीव्हन्स काय मला कल्पना नाही. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की अयोध्येच्या दौऱ्याला कोणाचाही विरोध असायचं काही कारण नाही. तिकडे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना अयोध्येच्या दौऱ्याबद्दल विचारलं असता अयोध्येत दर्शनासाठी जातोय, राजकारणासाठी नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आमचं एकच म्हणणं आहे, अयोध्येचा संघर्ष जेव्हा सुरू होता तेव्हा शिवसेना तिथे गेलेली, स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेलेले. त्यानंतर आपण बघितलं कोर्टाने निकाल दिला, कोर्टाच्या निकालामुळे अयोध्येचे मंदिरचं निर्माण सुरू झालं. आता सगळा संघर्ष संपलेला आहे. आम्ही जे जात आहोत ते दर्शनासाठी जात आहोत, राजकारणासाठी जात नाही अयोध्येला. अयोध्या हे आमचे सखी स्थान आहे, भक्ती स्थान आहे. तिथे जाऊन आशीर्वाद घेणार आहोत. ह्या महाराष्ट्राला जर पुढे घेऊन गेलं तर देश पुढे जाईल. भगवान श्रीरामाचं दर्शन घेऊन आम्ही इथे महाराष्ट्रात देखील रामराज्य आणण्यासाठी, मग पाणी टंचाई जिथे असेल, विजेचे काही तुकडं असेल तिथे भरून काढण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी आम्ही तिथे आशीर्वाद घ्यायचा. अर्थात मराठीत एक म्हण आहेच, ताकाला जाऊन भांडे लपवायचं नसतं. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली. मला वाटतं देशामध्ये घटना आहे, कायदे आहेत आणि आपल्या आवडत्या धार्मिक ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला. त्यामुळे ते स्टंटबाजी करून असं काही कोणाला थांबवता नाही येणार. आजपर्यंत माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी अयोध्येला ज्या वेळेला गेले आणि राम मंदिराचे उभारणी करत असताना त्यांनी जे प्रयत्न केले त्याची टिंगल टवाळणी राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या द्वारे केली होती. आणि त्याच राज ठाकरेंना आता अयोध्येला जावं लागतं. हा केवळ राजकीय स्वार्थापोटी ते चाललेलं आहे. भारतीय जनता पक्षाची सुपारी घ्यायची आणि हिंदुत्वाचा कुठेतरी नाटक करायचं, हे ढोंगी हिंदुत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे त्या राज ठाकरेंना अयोध्येमध्ये विरोध होणार हे साहजिकच आहे. अजून असा काही योग आलेला नाही. मला महाराष्ट्र आणि देश समजून घेण्यासाठी मी अनेक ठिकाणी जात असते. त्याच्यामुळे अनेक चांगले खासदारांची भेट होते, नवीन काहीतरी शिकायला मिळतं. त्याच्यामुळे देशामध्ये आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही सगळे केरळाला जाणार आहोत. केरळाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मीटिंग आहे. त्याच्यामुळे अशा गोष्टी सातत्याने वर्षभर आम्ही सगळेच खासदार एकमेकाच्या मतदारसंघात, बारामतीत मागच्या महिन्यामध्ये 12 खासदार आले होते देशामधले. तो एक अभ्यास दौरा होता. देशातील विविध धार्मिक स्थळांवरून वाद निर्माण केले जात आहेत. ताजमहालमध्ये हिंदू मूर्त्यांचा वाद थांबत नाही, तोच आता हिंदुत्ववादी संघटनांनी दिल्लीतल्या प्रसिद्ध कुतुब मिनारकडे मोर्चा वळवलाय. हा कुतुब मिनार नसून विष्णुस्तंभ असल्याचा दावा युनायटेड हिंदू फ्रंट या संघटनेनं केलाय. मंगळवारी कुतुब मिनार इथे हनुमान चालिसाचं सुद्धा वाचन करण्यात आलं. आंदोलकांनी कुतुब मिनार विष्णुस्तंभ असल्याचा दावा करत या ठिकाणी पूजा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. यावेळी आंदोलकांनी ही वास्तू कुतुबुद्दीननं बांधली नसून सम्राट विक्रमादित्यानं बांधल्याचाही दावा केला. दिल्ली शिवसेनेचे माजी प्रमुख जय भगवान गोयल यांची ही युनायटेड हिंदू फ्रंट संघटना आहे. पोलिसांनी आंदोलकांची काही वेळाने धरपकड केली. आज सभी से विद्वत समाज, संत समाज और जितने मठाधीश हैं सबकी तरफ से, इन भारतवासियों की तरफ से यही मांग करते हैं कि जो सनातन की परंपरा है जो सनातनी था, जो ये भारत जिसका प्रमाण इतिहास के पन्नों में आज भी दर्ज है, तो ये अखंड भारत और साथ साथ हिंदू राष्ट्र की जो मांग थी उसके लिए आज हम यहाँ पर आए हैं. हमारी डिमांड है ये विष्णु सनातन भूमि रही है, सनातन भूमि ही रहेगा. और मुगलों ने हमारी हर चीज को छीना है तो वो हम वापस की मांग कर रहे हैं. विष्णु स्तंभ हमारा था, हमारा ही रहेगा, क्योंकि उन्होंने उसका नाम कुतुब मीनार रख दिया. ये कुतुब मीनार नहीं था, तो ये कुतुब मीनार नाम हटा के, उसका नाम टैग हटा के हम अपना नाम टैग जो पहले था आदिकाल में वही नाम हम रखना चाहते हैं. कुतुब मिनार हे विष्णू मंदिर आहे या विषयावर आता जोरदार वाद सुरू झालेला आहे. आज इथेच याच परिसरामध्ये हनुमान चालिसा देखील वाचण्यात आला आणि त्यानंतर याचं नाव आता विष्णू स्तंभ करण्याची मागणी युनायटेड हिंदू फ्रंटच्या वतीनं करण्यात आलेली आहे. त्यामुळे इथे मोठ्या संख्येनं पोलीस बळ तैनात करण्यात आलेला आहे. सर्व पर्यटकांसाठी कुतुब मिनार देखील बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी इथे जमलेली आहे आणि हे सगळे इथे मोठ्या संख्येनं पर्यटक जे आहेत इथे आणि त्यामुळे समोरच्या भागात इथे जर बघितलं तर मोठी ट्रॅफिक जाम देखील लागलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज ज्या पद्धतीने इथे हिंदू चालिसा वाचण्यात आला, हनुमान चालिसा वाचण्यात आली, हिंदू युनायटेड फ्रंटच्या वतीनं ही मागणी करण्यात आली होती की
की महत्त्वाचं म्हणजे हे विष्णू मंदिर आहे, विष्णू स्तंभ आहे आणि याचं नाव विष्णू स्तंभ करण्यात यावं, कारण की इथे याच परिसरामध्ये एक गणपतीची मूर्ती आहे, ती हटवण्यासंदर्भात सध्या कोर्टात या संदर्भातली सुनावणी सुरू आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती युनायटेड हिंदू फ्रंटचे कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले, याच ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी हनुमान चालिसाचं वाचन केलं आणि ते विष्णू स्तंभ असं नाव करण्याची मागणी केलेली आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुलसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत। प्राईम टाईममध्ये पुढची बातमी आहे ती आगामी निवडणुकांची। महानगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया अवघ्या 2 आठवड्याच्या आत सुरू करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं महापालिका निवडणूक घेण्यासाठीच्या हालचाली वेगानं सुरू केल्या। या संदर्भात राज्य निवडणूक आयोगानं महापालिकांना आदेश दिले। 11 मे पर्यंत अंतिम प्रभाग रचनेचं काम पूर्ण करा। 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना आणि यादी ही शासन राजपत्रात अधिसूचना म्हणून प्रसिद्ध करा असे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं दिले। दरम्यान राज्यातील महानगरपालिका निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यात ज्या महानगरपालिकांना 6 महिने किंवा 1 वर्ष झालंय कालावधी संपून त्यांची निवडणूक घेतली जाईल, तर नुकत्याच मुदत संपलेल्या महानगरपालिकांची निवडणूक ही दुसऱ्या टप्प्यात होऊ शकते। एकत्रित निवडणुका घेतल्यास निवडणूक आयोगावर तसंच शासकीय यंत्रणेवर मोठा ताण पडू शकतो, त्यामुळे कदाचित 2 टप्प्यात ही निवडणूक होऊ शकते। महाराष्ट्राप्रमाणेच देशातील इतर काही राज्यांमध्ये सुद्धा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनू लागलाय। ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघून न शकल्यामुळे आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिले होते। अशाच प्रकारच्या मध्य प्रदेश सरकारच्या याचिकेवर सुद्धा सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। मध्य प्रदेशनं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला देखील ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले। या संदर्भात येत्या 2 आठवड्यात अधिसूचना काढण्याचे आदेश सुद्धा न्यायालयानं निवडणूक आयोगाला देऊन टाकले। पुढची सुनावणी 12 जुलैला होणार आहे। आमच्यावर जे दोष देतात की महाराष्ट्राने काय केलं, महाराष्ट्रानं काय केलं, त्या सगळ्यांना आम्हाला विचारायचं आहे की मध्य प्रदेशने काय केलं, उत्तर प्रदेश, कर्नाटक यांनी काय केलं। सगळ्या देशात तुम्ही इथून जर सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातले लोक महाराष्ट्राला अडचणीत आणण्यासाठी पाठवले नसते पहिल्यापासूनच। सुरुवातीला कोण गवळे गेले, नंतर काय राहुल वाघ, आता शेवटचे राहुल वाघ म्हणून BJPचे चिटणीस, काय गरज होती हा खेळ खेळायची, आणि त्याच्यामुळे संपूर्ण देश अडचणीत आहे। संविधानाच्या आधारावर, कारण की आपण पाहिलं असेल की कोरोनामुळे आपल्या इथं निवडणुका होऊ शकल्या नाहीत, त्यावेळी जिल्हा परिषदमध्ये प्रशासक बसलं। नागपूर जिल्हा परिषदमध्ये कुठलंही कारण नसताना निवडणुका न घेणं, 2 वर्ष त्याला मुदतवाढ करणं, ते संविधानिक व्यवस्थेचा खून करण्याचं काम त्या काळात देवेंद्र फडणवीसांनी केला आणि त्याचा परिणाम, त्याचा वनवा मी मगाशी सांगितलं की पूर्ण देशामध्ये गेला। फक्त महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाचं नुकसान झालं नाही, तर या देशाच्या ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या कृतीमुळे झालेलं आहे आणि त्याचा परिणाम ओबीसी समाज भोगतोय। आता प्रश्न असा आहे की देशभरात साधारण 54% ओबीसी आहेत असं मत आहे, असं एकूण तर गणती सांगते। मंडळ आयोग जेव्हा आला त्यांनी जवळजवळ 7,500 जाती पूर्ण भारतभर ओबीसी म्हणून मान्यता दिली होती। आता मला वाटतं की पक्षविनिवेश बाजूला ठेवावा। महाराष्ट्रात आमचं सरकार आहे, मध्य प्रदेशमध्ये BJPचं सरकार आहे। आता हे सरकार कोणाचं आहे याच्यावरती काही कोणाच्या चुका, इम्पेरिकल डाटामध्ये कोणाच्या चुका हे काढण्यात काही अर्थ नाही, मार्ग काढायचा ना। आणि आता बातमी आहे काँग्रेसनं केलेल्या राष्ट्रवादीवरच्या गंभीर आरोपाची। भंडारा गोंदिया पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं आमच्या पाठीत सुरा खुपसला असं मोठं विधान केलंय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी। भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेच्या संदर्भात बोलताना पटोले यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले। राष्ट्रवादीनं अनेक ठिकाणी भाजपसोबत युती करून सत्ता स्थापन केल्याचं पटोले यांचं म्हणणं आहे। जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत सुद्धा बोलणं झाल्यावर राष्ट्रवादीनं अनेक ठिकाणी भाजपसोबतच युती केली। तेवढंच नाही तर गोंदिया जिल्हा परिषदेत सुद्धा राष्ट्रवादीनं भाजपसोबत युती केल्याचं पटोले यांचं म्हणणं आहे। मित्र पक्षाला वारंवार विनंती करून
त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडे प्रफुल्ल पटेल बरोबर मी स्वतः बोलून सुद्धा त्यांनी पंचायत समितीला ज्या आमच्या पाठीवर सुरा खुपसला आणि जेव्हा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुका गोंदिया आणि भंडाऱ्याच्या आल्यात त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की त्यांच्याकडून काहीतरी आम्हाला प्रस्ताव येईल, कारण की पंचायत समितीच्या वेळेस आम्ही प्रस्ताव मांडला तर त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स केला नाही, त्यांनी BJP सोबत आघाडी केली, म्हणून आम्ही कुठलीही आघाडी करायचा निर्णय केलेला नाही. भंडारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या माजी आमदारांनी काँग्रेसला साथ दिली. माजी आमदार चरण वाघमारे यांचा एक गट भाजप पक्षश्रेष्ठींचा आदेश झुगारून काँग्रेसच्या गळाला लागला. त्यामुळे त्यांच्यावर भाजपनं कारवाई करत 6 वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित केलं. सोबतच तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रातील पक्षाची कार्यकारिणी सुद्धा बरखास्त करण्यात आले. तशी माहिती प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भंडारा गोंदियामध्ये भाजपमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचंच यावरून स्पष्ट होत आहे. यासोबतच प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.